नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला मोत्यांची ही महिरप, समईची महिरप कशी बनवायची ते शिकवणार आहे. ही अतिशय सुंदर अशी महिरप दिसत आहे. तुम्ही नक्की करून बघा. ही करायला पण खूप सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की जमेल. तर तुम्ही ती करण्याच्या आधी माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग ती करायला घ्या, म्हणजे काही व्यवस्थित तुम्ही ती बनवू शकाल. चला तर मग आपण ही महिरप बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर ही महिरप बनवण्यासाठी मी इथे हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती, 12 नंबरचे क्रीम कलरचे मोती, असे दोनच प्रकारचे मोती इथे मी वापरलेले आहे. त्याचबरोबर हा 8 नंबरचा तंगूस इथे मी वापरलेला आहे. आणि कात्री तर लागतेच आपल्याला नेहमी, आणि ही सुई एक मी अशी इथे वापरणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे 6 क्रीम कलरचे मोती सुईमध्ये ओवून घेणार आहे. 6. आता नेहमीप्रमाणे ही जी गाठ आहे त्यातला हा पहिला जो मोती आहे त्याच्यात विरुद्ध दिशेने, म्हणजे उजवीकडून डावीकडे मी ही सुई काढून घेते आणि असा हा 6 मोत्यांचा मी गोल तयार करून घेतला आहे. इथे आता परत 5 मोती घ्यायचे आहेत. हे 6 नंबरचे मी घेते. पहिल्यांदा ही 6 नंबरची मोत्यांची मी एक लाईन करून घेणार आहे. आता मी ही 5 क्रीम कलरचे मोती घेतले. आता इथे या मोत्यामध्ये वरच्या दिशेने आपला तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी अशी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे परत हा 6 मोत्यांचा दुसरा गोल तयार झाला आहे. आता ह्या 2 मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतोय अशी. आणि हा जो मधला मोती आहे दुसऱ्या गोलाचा, वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. इथे परत आपण 5 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 2, 3, 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती घेतले. आता इथे खालच्या बाजूने तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने, म्हणजे वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे. असा हा 6 मोत्यांचा आपला तिसरा गोल तयार झालेला आहे. आता ह्या 2 मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी ही सुई काढून घेणार आहे. आता ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. इथे परत 5 मोती घ्यायचे. हे सगळं मी 6 नंबरच्या मोत्यातच मी विणत आहे. 5 मोती घेतले. वरच्या दिशेने तंगूस आहे, म्हणून आता परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली. अशा प्रकारे हा आपला चौथा 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. असेच आपल्याला पाहिजे तेवढे गोल आपण विणून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला समईच्या आकाराप्रमाणे आपण ते विणून घ्यायचे आहेत. या मोत्यातून सुई काढून घेतली. आता असंच
5-5 मोती घेऊन आपण ही लाईन आपण आपली पूर्ण करणार आहोत. हे मी 30 गोलांची पट्टी विणून घेतलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30 ओळींची ही आपली पट्टी तयार झालेली आहे. आता इथे या मोत्यामध्ये तंगूस आहे, तर तो या मोत्यातून असा काढून घ्यायचा आहे. या मोत्यातून या 3ही मोत्यातून काढून घेतला मी, म्हणजे इथे होता तो ह्या साईडला घेऊन गेले. आणि हे 2 जे मोती आहेत, दुसरा हा जो गोल आहे त्यातल्या 2 मोत्यांच्या मध्ये इथे आपला हा तंगूस आहे. आता इथे आपण हा पहिला 6 नंबरचा मोती आणि हा मोठा मोती आणि परत हा एक 6 नंबरचा मोती, असे मोती 3 मोती घेतले. आता हा जो पहिला गोल आहे त्यातला हा जो मोती आहे, म्हणजे हे 2 मोती आहे, त्याच्यामधनं ह्या 2ही मोत्यातून अशी ही सुई आपण काढून घ्यायची. हा असा गोल तयार होतो. आता इथून आपण असं 1 आणि 2 तिसऱ्या गोलात आपण अशी सुई काढून घेतली. 1 आणि 2 मोत्यातून पुढे सुई काढून घेतली. इथे आता आपण हा एक 6 नंबरचा मोती घेणार आहे आणि हा जो मी मोठा मोती 12 नंबरचा वापरला तो घेणार आहोत. आणि हा जो मोती आहे या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही आपण सुई काढून घ्यायची. आता परत 1 आणि 2 या 2ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण ही सुई काढून घ्यायची. इथे परत आता आपण हा एक 6 नंबरचा मोती आणि हा मोठा मोती 12 नंबरचा 2 मोती घेतले. परत आता या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि ह्या पुढच्या 1 आणि 2 अशा ह्या 4ही मोत्यातून आपण अशी ही सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतलेली आहे. आता इथे परत एक 6 नंबर आणि हा एक 12 नंबर असे 2 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली. परत 1 2 3 आणि 4 या 4ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपली ही सुई अशी काढून घ्यायची. आणि 2. आता हे असंच आपण सगळी ही ओळ पूर्ण अशीच विणून घ्यायची. एक छोटा एक मोठा, या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. एक, हे 2 उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. परत 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे.
इथे परत से एक, या मोत्यातून वरून खाली, अतिशय सोपं असं हे डिझाईन आहे. या 2 मोत्यातून सुई काढली, परत या 2 मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे सुरुवात करताना फक्त हा एक 6 नंबरचा, एक 12 नंबरचा आणि एक 6 नंबरचा असा मोती घ्यायचा आहे. आणि मग तिथून पुढे प्रत्येक ह्याला एक 6 नंबर आणि एक मोठा असा मोती घेऊन ही पूर्ण ओळ आपण आता अशी विणून घेणार आहोत. आता इथे मी हे सगळं, ही लाईन पूर्ण विणून घेतलेली आहे. आता इथे तंगूस आहे, तर तो ह्या मोत्यातून आपण पुढे घेणार आहोत. आणि हा जो मधला मोती आहे त्याच्यात पण आता खालून वरच्या दिशेने मी असा हा तंगूस काढून घेतला आहे. आता इथे आपण हे 2 6 नंबरचे मोती घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. तर हे जे पहिलं टोके म्हणजे हा पहिला गोल आहे त्यातला हा जो मधला मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी ही अशी सुई काढून घेणार आहे. परत हे 2 मोती घेतलेत मी आणि हा शेवटचा जो गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून मी खालून वरच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली. म्हणजे हे जे आहेत हे दोन्ही या गोलनी 2 टोकही जोडले गेलेली आहेत. आता या 2 मोत्यांमधून सुई आपण काढून घ्यायची अशी. परत ह्या मोत्यातून पण वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि इथे हे जे 2 आत्ता जो नवीन आपण गोल तयार केला त्यातले जे 2 मोती आहेत त्यातल्या मधल्या एका मोत्यातून आपण अशी सुई काढून घ्यायची. म्हणजे ती 2 मोत्यांच्या मध्ये सुई येते. इथे आता हा एक मोती घ्यायचा छोटा, एक मोठा मोती घ्यायचा आणि परत मगाशी आपण सगळी जी ओळ विणली त्याप्रमाणेच परत विणत जायचंय. मग आता ह्या दोनही मोत्यांमधून सुई अशी आपण काढून घेणार आहोत. आता इथे आपल्याला जोडायचं आहे. परत ह्या 2 पुढच्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली अशी. आता ह्या मोत्यामधून खालून वरच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. आता प्रत्येक वेळेला आपण एक छोटा मोती एक मोठा मोती घेत होतो, तर आता इथे फक्त एक मोठा मोती घ्यायचा आहे हा, कारण इथे ऑलरेडी हे एक एक मोती आलेले आहेत. तर ह्या शेजारच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई मी काढून घेतली. आता हे आपलं सर्कल पूर्ण झालेलं आहे. आता इथे आपण हे असं दोरा तोडून टाकणार आहोत. कधी कधी मोत्यांचे होल बारीक असतात त्यामुळे ते जात नाहीत. सुई हे असं केलं आहे. आता इथे असं आपण हे बंद करून घ्यायचं आहे. गाठ मारून घेतली. आता ह्या दोन्ही मोत्यातून काढून घ्यायची पुढे सुई, कारण आहे ना लगेच तोडायचं नाही इथे आपण दोरा.
परत एक गाठ मारून घ्यायची आणि इथे हे आपला दोरा आपण कट करून टाकायचा आहे। ही आता आपली मोत्यांची महिरप तयार झालेली आहे। थोडंसं ॲडजस्ट करायची की ती छान अशी बसते। अशी ही आपली सुंदर समईची महिरप तयार झालेली आहे। तुम्ही ही महिरप नक्की करून बघा। बनवायला ही अतिशय सोपी आहे आणि खूप सुंदर अशी ही दिसत आहे। त्यामुळे तुम्ही ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।